झाले. आता आपण हे कट करू. अशा पद्धतीने कट करून घेऊया, छोटे 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 छोटे. हे काढून घेऊ आपण आता एका बाउलमध्ये. आता हे बेसन पीठ आहे हरभऱ्याच्या डाळीचं. त्याच्यात घालूया आपण मीठ, लसूण, जिरं आणि हिरवी मिरची घातलेलं वाटण. यात घालून घेऊया आपण देठ, थोडीशी कोथिंबीर चिरून घालू आपण याच्यात. चिरलेली कोथिंबीर घालू. थोडीशी हळद घालून घेऊ. हां, तर माझे स्पूनचे प्रमाण नाही आहे, माझा अंदाज परफेक्ट असतो, त्याच्यामुळं मी माझ्या अंदाजानेच घालायची सवय लागलेली आहे. पण हळूहळू मी करणार आहे ती सवय तुम्हाला दाखवण्यासाठी. थोडासा हिंग घालून घेऊ आपण. हिंग चिमूटभर. पाणी घालून काढून घेऊ. जसं आपण बेसनपोळीसाठी बेसनपोळी करतो नाही, त्याला जसं आपण पीठ भिजवतो त्या पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घ्यायचं. मध्ये पण काही टाकायचं आणि पाण्याचा हात घ्यायचा त्याला पसरवायला. अशा पाण्याच्या हाताने पसरवून घ्यायचं. आपल्याला पातळ, जितकं पातळ हवं आहे किंवा जाड ठेवायचं असेल तर जाड, त्या पद्धतीने आपण हे पसरवून घ्यायचं. याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. हे रेडी आहे आपलं. दुसरं पण धिरडं त्या पद्धतीने गॅस बंद करून टाकू. अशा पद्धतीने आपण सगळे धिरडे करून घेऊया. आळूच्या देठाचं धिरडं आणि ठेचा रेडी आहे.